हे आपलं ब्रह्मकमळचं झाड आहे. ब्रह्मकमळच्या झाडाला बघा किती कळ्या आलेल्या आहेत. कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत आपल्या ब्रह्मकमळच्या झाडाला. एक सुंदर अशा कळ्या लागायला लागलेल्या आहेत. आपलं हे मोठं झाड आहे आणि त्याला ब्रह्मकमळच्या कळ्या बघा सुंदर अशा लागलेल्या आहेत आणि मोठ्या व्हायला लागलेत. मोठे झाले की छान असे फुलं सुंदर असे फुलतात. व्हाईट कलरचं आहे आणि सुंदर असे फुलं छान फुलतात. रात्रीचे फुलतात 12 वाजता. हळूहळू 6 वाजल्यापासूनच सुरुवात होते ह्याची फुलायची आणि जसं जसं वेळ होत जाईल 11-12 वाजत जाईल तसं छान असं उमलतं ब्रह्मकमळचं फूल. बघा सुंदर किती 1 2 3 4 5 कळ्या आलेल्या आहेत. आणि इथं गुलाबाचे फुलं उन्हाने वाळून चाललेत, पण आता हे उमलल्यामुळे सुंदर असे छान दिसत आहेत. सुंदर आहेत बघा किती छान आहे. कळी तर किती सुंदर दिसते बघा, छान दिसते असं. आणि हा आहे मोती मोगरा. बघा किती कळ्या आलेल्या आहेत मोती मोगऱ्याला आणि सुंदर असा वास तर किती मस्त छान असा दरवळतोय. सुंदर अशा कळ्या आलेल्या आहेत मोगऱ्याच्या झाडाला. हे आपला मोती मोगरा आहे. बघा किती सुंदर, बघा किती छान अशा कळ्या मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. आणि काही कळ्या उमललेल्या आहेत, अर्धवट उमललेल्या आहेत. बघा किती सुंदर अशा मोगऱ्याला आपल्या कळ्या आहेत. आणि इथं आहे वांग्याचं झाड. इथं आहे मिरची. बघा किती सुंदर अशा मिरच्या पण लागायला चालू आहेत. वांग्याच्या झाडाला आपल्या खुरपायचं आहे, खुरपून खत द्यायचं आहे. हे आपण खत घेतलेलं आहे बघा, हे गांडूळ खत आहे. आपण हे गांडूळ खत घेतलेलं आहे झाडांना देण्यासाठी छान असा. तर आपण हे मिरचीच्या झाडाला देऊन घेऊया. तर वांग्याचं झाड आहे, मिरचीचं आहे, आबोलीचं आहे. आबोलीचं पण हिरवगार आहे छान. 2 आहेत आबोलीची झाडं. तर त्याला आपण हे वर्मी कंपोस्ट घालून घेतलेलं आहे छान असं. आणि इथं आहे पांढरं जास्वंद. आणि इथं आहे लाल कलरचं जास्वंद. बघा किती छान अशा कळ्या आलेल्या आहेत. तर आता सगळ्या झाडांना आपण गांडूळ खत घालून घेणार आहे. इथं पिवळ्या कलरचं जास्वंद आहे, छान आहे. त्याला पण अशा भरपूर अशा कळ्या लागलेल्या आहेत. हे पिवळं जास्वंद आहे. बघा किती छान असं आलेलं आहे जास्वंद छान. आता या सगळ्या झाडांना आपल्याला खत देऊन घ्यायचं आहे. तर आपण या मिरचीच्या झाडाला आणि इथं वांग्याचं झाड आहे त्याला आपण खत घालून घेतलेला आहे. बाकीच्या झाडांना आपल्याला द्यायचं आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.